पावसाळ्यात संध्याकाळी काही चटपटीत खायचंय, पण बाहेरचं नको आणि तेलकट सुद्धा नको, घरीच काहीतरी बनव अशी डिमांड तुमच्या घरी सुद्धा असते का? मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी. साध्या स्वीट कॉर्नला असा क्रिस्पी आणि हेल्दी मेकओव्हर देऊया की घरातले सगळेच म्हणतील, आधी का नाही बनवली ही रेसिपी. चला बनवूया फक्त अर्धा चमचा तेल वापरून अगदी चटपटीत क्रिस्पी कॉर्न चाट. सुरुवातीला आता सगळ्यात आधी आपण कॉर्न थोडेसे बॉईल करून घेऊया. एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे, याच्यात घालते 1 टीस्पून मीठ. पाण्याला उकळी आली याच्यात घालूया आपले स्वीट कॉर्न आणि हे अगदी थोडा वेळ म्हणजे 2 ते 3 मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायचे. फक्त 2 मिनटात मी गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकता हे थोडेसे फुललेले आहेत आपले कॉर्न्स. गॅस बंद करते आणि एका चाळणीत हे सगळं पाणी काढून घेते. आपण बॉईल केलेले कॉर्न थोडेसे थंड झालेले आहेत. आता याच्यात घालते 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर, 1 टीस्पून तांदळाचं पीठ आणि 1 टीस्पून मैदा. 1 टीस्पून घालते काश्मीरी लाल मिरची पावडर. हा कमी तिखट आहे पण याचा रंग खूप छान येईल. आणि वरून घालते अर्धा चमचा तेल. थोड्याशा तेलामुळे ही सगळी पिठं आपल्या कॉर्न्सना छान कोट होतील. आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पिठं अगदी छान याला कोट करून घेऊया. ॲड करते थोडंसं मीठ. बॉईल करताना आपण मीठ घातलेलंच आहे म्हणून अर्धा टीस्पून मीठ आता मी इथे घातलेलं आहे. छान कोट व्हावं म्हणून एक पाण्याचा हबका मारते. परत सगळं छान मिक्स करून घेते आणि असंच मी हे 10 मिनटं झाकून ठेवणार आहे. आणि मग आपण हे सगळं एअर फ्राय करणार आहोत. एअर फ्राय करण्याआधी याच्यात ॲड करते अर्ध्या लिंबाचा रस. तुम्ही आमचूर पावडरसुद्धा इथे घालू शकता. हा लिंबाचा रस घातल्यामुळे खूप छान टँगी टेस्ट या रेसिपीला येणार आहे. आणि परत मी हातानेच हे मिक्स करून घेते. आणि आता हे सगळं आपल्याला एअर फ्राय करून घ्यायचं आहे. एअर फ्रायमध्ये मी एक बटर पेपर लावून घेतलेले आहे, त्याला थोडेसे होल करून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर लायनर असेल तर तो तुम्ही इथे वापरू शकता. हे सगळे कॉर्न्स आपल्याला पसरवून घ्यायचे, एकदम ओव्हरलोड नाही करायचं. याच्यातले अर्धे मी काढून बाजूला ठेवलेले आहेत. हे दुसऱ्या बॅचला आपण फ्राय करून घेणार आहोत. 180 डिग्रीला 12 मिनिटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. प्रत्येक 4 मिनिटानंतर आपण हे परतवून घेणार आहोत. आपण जर हे कंटिन्यू अशीच 12 मिनिटं फ्राय केले तर काही कच्चे राहतील आणि काही कॉर्न्स ओव्हर फ्राय होऊन जातील. आणि आता हा दुसरा बॅच. हा बॅच फ्राय करताना आपण याच्यात थोड्याशा लसूण पाकळ्या आणि कढीपत्त्याची पानं घालूया. याची मस्त टेस्ट या रेसिपीमध्ये उतरते. आणि तुम्ही बघू शकता डीप फ्राय न करता सुद्धा हे कॉर्न किती मस्त क्रिस्पी आणि गोल्डन झालेले आहेत. एअर फ्रायर वापरल्यामुळे अगदी अर्धा चमचा तेलात तयार झालेले हे कॉर्न चाट म्हणजे टेस्ट आणि स्मार्ट कुकिंग याचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन. अगदी शेवटी याच्यात ॲड करते 1 टीस्पून आमचूर पावडर. एकदा करून बघाच आणि मग घरच्यांची रिॲक्शन बघा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.